चला विलंब करू नका. यस आपण पाहतोय स्क्रीनवरती अगदी आमचे कॅमेरामन जर म्हटले तर नक्कीच सातत्यानं मुन्ना जयस्वाल अतिशय सातत्यानं चांगल्या दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे पाटील नेटवर्क्स या वाहिनीच्या माध्यमातून. अंतिमचा हा सामना वंश 11 डहाणू तर त्यांच्या विरुद्ध स्वरा 11 बोईसर या दोन संघांच्या माध्यमातून मेगा फायनलचा हा सामना तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस येऊन पोचलाय. मित्रांनो चला वेळ खऱ्या अर्थाने सातत्याने वाचवा ही सूचना येते. हेच आपण पाहतोय. मी सांगत होतो मित्रांनो कुठल्या प्रेक्षक वर्गांचं मन दुखावलं असेल तर लहानसा भाऊ म्हणून क्षमा करा हीच विनंती करेल. आणि पहिली ही 3 षटकं मी समालोचन करेल आजच्या रात्रीमधील खऱ्या अर्थाने आणि या स्पर्धेतनं निरोप घेणार आहे. त्याचबद्दल खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अतिशय भव्य दिव्य ही नाईटची रजनी आणि खऱ्या अर्थाने पहिली नाईटची रजनी आपण या उमरोली गावामध्ये पाहतोय. अतिशय थाटा माठाने चाललेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. त्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये अतिशय गुण्या गोविंदाने खेळत असलेले हे खेळाडू आज या मेगा फायनलमध्ये ह्या स्पर्धेवरती नाव कोण कोरणार हे मात्र पाहायला मिळेल. टीम वंश 11 डहाणू की टीम स्वरा 11 बोईसर या दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहतो. चला लगेच सलामीची जोडी देखील रवाना करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वारंवार आपल्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना येतात. ते सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. प्रशांत घरत आणि रोहित नार्वेकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय निशांत मर्दे यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी धुमसा धुमशेची वर. चला वेळ वाचवा. त्याचप्रमाणे आपण पाहतोय अतिशय चांगल्या दर्जाची जी कॅमेरामनची भूमिका ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटी आणि क्लॅरिटी फोटोशूटमध्ये पाहिली ती म्हणजे आमचे परममित्र प्रतिजी शेळके. अतिशय चांगल्या दर्जाची फोटोशूट क्वालिटी आणि क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. चला आपण पाहतो स्वरा 11 वंजरवाडा. चिराग इथे पहिलाच बॉल इथे उडवलाय ओहो परंतु शेवटच्या मोमेंटला बेकार फिल्डिंग ना जाता जाता गड्याना शेंडी फोडली. पुन्हा एकदा निशांत बस काय बोलायचं आहे. पहिलाच बॉल या मॅचचा हा वाईटचा पहिला चेंडू हाताळलाय. अतिरिक्त 1 धावी. बेकार काय फटकाय. असा फटका देखला याकूच गाणं आठवाद. अगं पोरी तू सपनात ये ना आणि 7-8 कान फटात दे ना.
काय सांगायचं आहे, लाजबाबी ते फटका पाहायला मिळाला. ठोकली ते. यस, ऐवाज हेल साठी कॅश प्राइज म्हणून आपण पाहतोय जे कप आपण मगाशी स्क्रीन वरती पाहिले इथे. ओ हो झाला, देखताय जिलेबी और मागताय भजिया, म्हणजे अशी कॅच सोडलेली. तो दे का आता काय डोक्याला हात लावतो, इलाज नाही. ऐवाज हेल साठी नक्कीच कॅश प्राइज आहे. आपण जे मगाशी स्क्रीनवरती कप पाहिले ना, जो प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या बाहेर जो झेल पकडील त्याच्यासाठी कॅश प्राइज आहे. यावेळी देखील फिल्डर वाकून वाकून आलाय, भारी फिल्डिंग केली आहे भास. अशी फिल्डिंग चांगली म्हणजे काय सांगायचं आहे. नो सुपलाप, ओनली वन युरिया. हेच नक्कीच आपण पाहतो. वंश 11 डहाणू तर त्यांच्या विरुद्ध स्वरा 11 वंजार वाडा या दोन संघांच्या माध्यमातून हा मेगा फायनलचा हा सामना. आता स्ट्राइक एंड वरती रोहित नार्वेकर, गुटगुटीत बॅटमॅन. यास खोसऱ्या बॉल होता. मला वाटत हे फिल्डरचा योग डोळा निजला होता का काय झाला आता, सुटला पण बरा झाला. पुन्हा एकदा ओहो बेकार. नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंद्र्या बॉल, पनवत्या बॉल, वाटलाया बॉल, दलफद्र्या बॉल, म्हणजे नो बॉल. काय बोलायचं आहे, कारण की हा नो चेंडू आहे. आता या नो चेंडूवरती धावा आल्या ते म्हणजे यास नो +4 अशा 5 धावा. आणि धावफलक मात्र आता वेगाने पुढे जात असताना 16 धावा धावफलकावरती. येणारा चेंडू फ्री हिट. काय बोलायचं आहे, फ्री हिट. आता पाहावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. आता बॅट्समनची छाती फुगलीच होईल, त्याला माहिती आहे फ्री हिट आहे म्हणजे आता काय कसा पण धुमसा येणारा चेंडू. यास फ्री हिट होता, फ्री हिटचा फायदा घेता आला नाही आहे. बॉल मात्र यास लेग बाईज, म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं झाला तर पाय पे ढोपणा पे, म्हणजे आली जमाना चाललाय गुगल पे, फोन पे, क्रिकेटमध्ये हो ढोपणा पे रन. हेच निश्चित जर पाहिला एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्याने आता 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात केली आहे. ती म्हणजे टीम बॅटिंग करत असणारी टीम, अर्थात टीम स्वरा 11 वंजार वाडा. हेच आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं प्रेक्षक वर्ग आपल्या जागेवरती, म्हणजे या स्पर्धेची श्रीमंती आणि या स्पर्धेची शोभा जे आपण मैदानाच्या चारही साईडनं पाहिलं, जिथे नजर टाकावं तिथे प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कारण की पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. प्रशांत घरात 6.5 फुटाचा मोजून मापात बॅट्समन, सिंगल काडी बॉलर. भूमीत पहिला चेंडू भूमीचा. पहिला बॉल दाबून मारलाय, कुथून मारलाय, फिल्डर तोटका सारखा धावून आलाय. मस्त फिल्डिंग, मेड इन चायना फिल्डिंग. एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्याने आता 18 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू लाजबाब राहिला भूमीचा. आता यावेळी स्ट्राइक एंड वरती रोहित तयार होत असताना, नाही चोळा, हाताला माती चोळा, गालालाही चोळून जा. बघू आता. लागला बॅटमॅन, बॅट ठोकायला लागला. बॉलर लेफ्ट राईट हंपर विश्राम. बॅटमॅन सावधान. यास खोसऱ्या बॉल, फिल्डर आलाय. चांगली फिल्डिंग. एक धाव घेण्याचा प्रयत्न. यास यावेळेस जर पाहिलं गेलं तर 19 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार भूमीत. येणाऱ्या बॉलवरती आता पाहावं लागेल. यावेळेस इथे फटका फसलाय. चेंडूने उंची गाठले. क्षेत्ररक्षक बॉल खाली. पाहावं लागेल. इथे कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये आणि इथे पहिला हादरा, पहिली विकेट. फलंदाज होईल बाद. धन्यवाद धन्यवाद. आपण इथे मात्र लगेचच या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहोत. ज्या स्पर्धेसाठी आपल्याला खरोखरच मदत झाली असं आपण पाहतोय, त्यांना गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून जिग्नेश घरत, निनाद राणे, श्वेता शहा आणि हिमांशू घरत यांच्या सर्वांच्या अथाट मेहनतीने ही मात्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यात जे हातभार लावलं असे आपले सर्व संयुक्त खेळाडू किंवा संयुक्त आपण जी टीम पाहायला मिळाली, त्यामध्ये मी नाव घेईन. या मितेश पाटील यांनी यायचं आहे. मितेश पाटील या. आपण पाहतोय मितेश पाटील यायचं आहे. तर आपण मितेश पाटील यांना पाहतोय. खूप चांगली मदत या स्पर्धेच्या दरम्यान लागली. जोरदार टाळ्यांनी मितेश पाटील यांचं स्वागत करायचं आहे. त्यांना मात्र गिफ्ट हॅम्पर इथे मात्र आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर विशाल घरत यांना मी विनंती करतोय, टीम जमवणे, टीम मॅनेज पूर्णपणे जर पाहिलं तर या स्पर्धेचा आढावा जर पाहिला तर विशालकडून आपल्याला पाहायला मिळाला. या विशाल घरत आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर इथे मात्र देण्यात येईल. काय बोलायचंय. शेमना दीड दिवसाचे गणपती सारखी स्वारी झाली. काल 11ला आरती केली, आज सकाळचे 9:30लाच वरात. म्हणजे पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. संधी मिळेल आमच्या टीच्या ऑपरेटरला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. अच्छू बारी मैदानाच्या आतमध्ये दाखल. हातात काय घालायला लागलाय, सुसमोजे का काय वेगळाच काहीतरी घडी घालायला लागलाय. यस, चला विलंब करायचा नाही या, कारण की या मॅचला अगोदरच थोडस उशिरानं सुरुवात झाली. इथे जर पाहायला गेलं या मुख्य व्यासपीठाच्या साईडनं प्रेक्षक वर्गांची अलोट गर्दी आणि माता भगिनी देखील अजून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून कौतुक करावं लागेल. त्यांना ठाऊक आहे सकाळी 5:30ला उठून डबा तर तयार झालाच पाहिजे, परंतु सामना आणि स्पर्धा देखील तितकीच महत्त्वाची आहे. यावेळेस नक्कीच आपण पाहतो अच्छू मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भूमी तयार. पुढचा चेंडू भूमीचा अच्छूसाठी. आता येणाऱ्या बॉलवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ते देखील पाहावं लागेल. यास जरासा करसणला, मला वाटत काय सांगायचं आहे, भूक लागली का काय झाली बॅटमनला. जेल्या जरासा धोद्या व्हायचं काम केला, पण जरासा कर आता काय चव जाऊन चोतावला, मग काय तलवार फिरीत सुटला. बॅटीला लागला नाही, आता काय बोलायचं आहे. यस, निश्चित आपण पाहतोय धावफलक मात्र पुढे जात असताना 20 धावा धावफलकावरती आहेत. भूमीत पुन्हा एकदा तयार. आता पाहावं लागेल तर गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय, तो म्हणजे फलंदाज रोहित. षटकातला पुढचा चेंडू फुलरलेनचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळला, दूरवरून क्षेत्ररक्षक बा काय फिल्डर डबल टॉप ना बॉल आलाय. या सास्ती यांचा तो कादा बरा आहे, त्याच्या पायात बॅटी घाल. ती एक म्हण आहे, कोण नाही कोणचा आणि खा मरणाचा लोणचा. जरूर प्रयत्न केले होते, परंतु कुठेतरी जर पाहिला तरी इथे चांगली कामगिरी आपल्याला सध्याच्या स्थितीला बॅटिंग करत असणारी टीम अर्थात स्वरा 11 वंजार वाडा या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस 2 षटकांचा खेळ इथे झालाय धन्यवाद. समाप्त. इथे मात्र आपण लगेचच स्टार्ट करणार आहोत. तर या आपण सुशांत वजे यांना बोलूया. या स्पर्धेच्या दरम्यान त्यांनी देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये खूप मदत केली, खूप हातभार लावला. सुशांत वजे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिग्नेशजी घरत आणि त्यानंतर पाहिलं तर हिमांशू घरत यांच्याकडून त्यांना देखील आपण पाहतोय गिफ्ट अंपर या ठिकाणी देताना. त्याचप्रमाणे पाहिलं तर गतीश राऊत या आपले देखील स्वागत आहे. या स्पर्धेच्या दरम्यान खूप मदत केली. शुभम आपल्याला पाहायला मिळते गतीश राऊत. तदनंतर हर्ष यांनी यायचंय. हर्ष पाटील यस, अशी बॅटिंग म्हणजे काय सांगायचं. अगं मालू तू किती चालू, म्हणजे कसाय बॉल येऊन दे, कसाय धुमशी तुम्हा. बॉल सीमा रेषा पार, 4 धावा चौकार. जुने जाग्यावर काल काढाकड आलं. काय सांगायचं, काय गाणं कसा डीजे वाल्यांना बेकार. यावेळेस इथे टाकलेला हा बॉल, इथे व्हाईट बॉल. यास पंचांचे हात फैलावले, बॉल व्हाईट. काय बोलायचं आहे. बॉलरची हवा झाली टाईट, आता बॉल हेलपाटायला लागला व्हाईट. बॅटमनची छाती फुगली, हातात मात्र सुसमोचे टकाटक. परंतु पाहावं लागेल. अजूनही जर विचार केला तर या षटकातले 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील कोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल, धावबाची संधी. थ्रो थोडासा खराब. यस, परंतु वेगाने 1 धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळाला आहे. 28 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती सलामीचा फलंदाज रोहित आलाय. ते रोहितकडे क्षमता भरपूर आहे. रोहितला कामगिरी दाखवावी लागेल. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातल्या. गोलंदाजी ट्रॅक वरती हितेश तयार. क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जातं. चला वेळ वाचवा. बाटो बाय बाटो, टिकट बाटो, लाइन से बाटो, बारी बारी से बाटो, सभी को बाटो, किसी को मत बाटो, टिकट मास्टर टिकट बाटो, सभी को देखने वाला खेले, सभी को देखने वाला प्रोग्राम. यास काय सांगायचं आहे. तोटका सारखा बॉलाव झाला, दुसरा काही धराय सांगा बरं कदा धरी तो. एटा आला बॉल ज्याला सुटसुटीत सीमा पार रेषा पार, 4 धावा चौकार. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतोय यानंतर हर्ष वजे आणि मेघन वजे यांनी यायचंय. आपण पाहतोय यांनी देखील मदत केलेली आहे. त्यांच्यासाठी देखील गिफ्ट आपण जी वेबसाईट बनवली होती ती आपल्याला मेघन वजे जोरदार आले त्याच्यासाठी या स्पर्धेच्या दरम्यान वेबसाईट ओपन करून दिली. आणि हर्ष वजे आपल्याला पाहायला मिळतंय. छोटा पॅक बडा धमाका, कारण याने भरपूर मदत केली. ही स्पर्धा जर पाहिली तर हर्ष भाई म्हणून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. हा छोटा आहे मात्र खूप कामाचा माणूस आपल्याला पाहायला मिळतोय. तसं नाही, छोटा नाही तो. गाडी बारीक, इंजन बारीक, फुल ॲव्हरेज, भरपूर काम म्हणजे हर्ष. यस यस, निश्चित आपण पाहतोय. यस, दणदणीत खणखणीत षटकार बेकार. आपण पाटील नेटवर्क्स पाहतो ना मित्रांनो, अगदी नितेशजी पाटील. यस, नाद नाही त्यांचा. काय बोलायचं आहे. डेंजर काम आला पण कार्यक्रम ओके केला. म्हणजे कसं माहिती का, भेटलीच जण पण लायला चुना, काम ठणठणीत, जबरदस्त. इथे जर पाहिलं तर धावफलक आता वेगानं पुढे जात असताना 39 धावा. तर नक्कीच 3 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झाला. खऱ्या अर्थाने आता जर पाहिलं या स्पर्धेमधनं मला निरोप घेण्याची वेळ आलेली आहे, कारण की आम्ही इथे मात्र आपण जाणार आहोत पुन्हा एकदा. मनीष गावड
यांनी यायचं आहे. मनीष गावड. सुपला शॉट नाही, होकांचा शॉट, खुरप्या शॉट, खुरप्या शॉट, पार खुरपून खुरपून धुडसायला लागला षटकार. शिट्ट्या मारू नका, आता भूता निघतील. 12 वाजून गेलं का शिट्ट्या मारला का भूता निघाय सुरुवात होते. बघा तर आणायचं कुण मग हेच निश्चित. फक्त पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी देखील इथे आडव्या बॅटनं फटका सजवलाय क्षेत्ररक्षकाला बॉल वरती. त्यानं बॉल घेतलाय गल्लीवरून दिल्लीला हिंडवायला. हिंडाय तुझीच मजा आहे. बॅटमॅन पळा, तुम्हाला काय पळायचं आहे तेवढा. येस, या बॉलवरती धाबा आल्या ते म्हणजे दोन धावेच्या मदतीने धावफलक 47, 47 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. टीम सोरा 11. वंजारवाडा पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती षटकाला पुढचा चेंडू. यस, मोठा फटका, गॅप आहे तिथे, क्षेत्ररक्षक दूरवरून. यस, बॉल मात्र थांबत नाही. लाय चुना मळ तंबाखू, लाय चुना मळ तंबाखू, हान ठोकाठोक. अच्छे, धन्यवाद. मात्र आपण पाहतोय हार्दिक गरत आणि निलेश गरत या आपण आपल्याला देखील गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. हार्दिक आणि निलेश गरत या हार्दिक निलेश गरत आपण पाहतायत वडील आहेत. आणि जर पाहिलं तर 5 दिवस सतत जे घरचं जेवण आपल्याला पाहायला मिळालं ते इथे मात्र नक्कीच निलेश गरत यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं टेस्टी जेवण होतं आणि हार्दिकची खूप मदत झाली या स्पर्धेदरम्यान. यावेळेस ओहो, इथे चेंडू. दिखताय जिलेबी और मागताय भजिया, म्हणजे झेल ड्रॉप. लाहीन बॉल बसली नाही, रात झाले ना. यस, परंतु झेल ड्रॉप झाला. आणि या बॉलवरती विचार जर केला तर आता धावफलक मात्र वेगानं पुढे जाऊन पोहोचलाय. 57 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती असताना लाजबाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोलंदाज ऋतिक. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळी देखील इथे चेंडू हवेत, बॉल खाली, क्षेत्ररक्षक. यस, गाडी नंबर 1752 सांगली, कोल्हापूर, सोलापूर आज आली पालघर उमरवली. धन्यवाद. इथे मात्र आपण तन्मय घरत यांना बोलवतोय. तन्मय घरत या. आणि तन्मय घरत आपल्याला पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या दरम्यान. यांनी देखील खूप हातभार लावला या स्पर्धेच्या दरम्यान. आपण पाहतोय वैभव मेहर आपण पाहतोय आणि जिग्नेश घरत यांच्या समवेत हे वितरण केलं जात आहे. तदनंतर पाहिलं तर नक्कीच ग्राउंड बनवण्यापासून ते स्टेज पूर्ण साफसफाई किंवा कुठलेही काम असू द्या, प्रशांत पाटील आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगले व्यक्तिमत्व. इथे मात्र उमरोळी गावातून त्यांना देखील गिफ्ट या ठिकाणी देण्यात येईल. तदनंतर सोनू शिंदे यांनी यायचं आहे. सोनू शिंदे या आपण. यस, निखिल आणि जतीन यांनी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण सोनू शिंदे यायचं आहे. सोनू शिंदे. आकाश आहे का? नक्कीच सन्मान्य संतोषजी पाटील यांना देखील आपण देतो आहे अतिशय मोलाचं योगदान. गिफ्ट हॅम्पर ज्याने अतिशय 5 दिवस या स्पर्धेचे समालोचन, त्याबरोबर खेळपट्टीचं मरमपट्टी, म्हणजे खऱ्या अर्थाने अतिशय मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचं मोलाचं सहकार्य त्यांना आपण देतो आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीनं. गिफ्ट हॅम्पर
इथे षटक क्रमांक 4 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक मात्र वेगानं पुढे जात असताना आपण पाहतोय. 57 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय गोलंदाज. ही ते षटकातला पुढचा चेंडू पहिला चेंडू. त्याला बॉल कुणख लागला आणि कुणख गेला तोच कळला नाही. काहीतरी गडबड आहे हो का. हो यस. यस गोलंदाज पुन्हा एकदा हितेश तयार. यस मजबूत ठोसायला आहे. फिल्डर सुसाडा आलाय. बॅटमॅन सावद्र. बॉलर काय असा त्याचा माणूस नाही. खाकीवाला माणूस आहे. खाकी पण क्रिकेट आहे. यस नक्कीच आपण पाहतोय हितेश महाराष्ट्र पोलीस सेनेमध्ये कार्यरत आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना तर स्ट्राईक एंड वरती उजव्या हाताचा फलंदाज अतिश केदारी. यस आंधळी शॉट. बॉल पक्क खाऊ नको बाबा. ते लबराचा हात पचत ना आणि मग पचला नाही का योकूचा आजार बेकार. यस गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती हितेश. ओहो इथे फटका हवे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. नो हलिंग नो डुलिंग. बॅटमॅन मात्र जागेत पंप 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 करिंग. ठोकना डीजे. यस इथे मात्र आपण आणखीन बोलवणार आहोत. या चिराग तरे आपण यायचं आहे. इथे मात्र चिराग तरेची जर पाहिलं तर खूप सारी मेहनत लागली या स्पर्धेला संपन्न करण्यासाठी. आपण पाहतोय चिरागजी तरे. तदनंतर मी तन्मय तरे यांना बोलवीन. तन्मय तरे आणि विनेश घरत यांचं दोघांचं सहकार्य आपल्याला जे आकर्षक ट्रॉफी जे पाहतोय आपण सन्मानचिन्ह पाहतोय ते त्यांच्याकडूनच आपल्याला पाहायला मिळालंय. तर या निखिल आणि हर्ष सांबरे आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याकडून हे गिफ्ट आपण देणार आहोत. नंतर आपण अनिल पाटील म्हणजेच आपले अनिल आप्पा इथे मात्र असतील तर या. आपलं देखील गिफ्ट हॅम्पर असणार आहे. या स्पर्धेच्या दरम्यान जो लोगो आहे तो इथे मात्र त्यांनी नक्कीच पेंट केला होता. तर चिराग आपण घ्यायचं आहे. अनिल पाटील म्हणजेच आप्पा यांचं जे गिफ्ट हॅम्पर आहे त्यांचं देखील इथे खूप मदत लागली. त्यांना देखील धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर विकी पाटील. विकी पाटील आपण यायचं आहे. त्रेसष्ट धावा. षटक क्रमांक 5 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. 63 धावा आपण पाहतोय. पाटील नेटवर्क्स या वाहिनीच्या माध्यमातून 184 देशामध्ये ही स्पर्धा पोचवली जाते. आणि या वाहिनीचे सर्व नितेशजी पाटील नितेशजी पाटील बरेच ठिकाणी कॅमेरा लायलं. बरेच ठिकाणी चांगली क्वालिटी द्यायली. येथे सुसाट क्वालिटी द्यायली. यस हसलं. तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. तत्पुरती जाऊया. शेवटचं षटक हाणामारी कुथवा कुथी रेमटा रेमटी धोदा याचीवर. दादा तुला पण गिफ्ट आलंय ना 500 रुपयाचा. आपण पाहतोय तिथे मात्र नक्कीच कुंदन तरे साहेब महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून 500 रुपये तुम्हाला मात्र या ठिकाणी या मिमिक्रीसाठी आणि या कॉमेंट्रीसाठी मात्र खरोखर खुश झालेत उमरोळी गाव आणि इथे आपल्याला पाहायला मिळतंय.
तर विशाल गरत त्यांना मी विनंती करतोय त्यांना मात्र हे 500 रुपये सुपूर्द करावे. जोरदार टाळ्या आहेत तिने मात्र आपण पाहतोय. खूप खूप धन्यवाद. आणि तिसऱ्या पंचांची मागणी वाटतं यास पंचांनी सांगितलं की वाईटचा सिग्नल तिसऱ्या पंचांची मागणी केल्या. बक्षीस आला 500 रुपये. बरा झाला धंदा खोलला तर काही बोनी लय उशिराने झाली. एक मिनिट डॉयल्या काय फक्त इथे मात्र पाहतोय विनेश गरत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय आणि रोहन तांडेल आपल्याला पाहायला मिळते. यांचे शुभ असते आपण सो इथे मात्र गिफ्ट हॅम्पर आहे तो देण्यात येईल. विनेश गरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री आर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. यस तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय की चेंडू खराब आहे. वाईट चेंडू आहे. निश्चित आता वाईटच्या स्वरूपात अजून एकदा धावफलकावरती धावफलक मात्र पुढे जात असताना पाहायला मिळेल. 64 म्हणजे 6 व 4. गणित माझा कच्चा होता कारण रट्टा खाल्या खाल्या गणितचा क्लास सोडून पळायचो बा. यस 64 धावा आहेत धावफलकावरती. आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज श्याम चौधरी मजबूत बॅट्समन निबार. यस यो कंचा शॉट खेळायला तर माहित आहे का. झाडू शॉट. झाडूची झाली भुतारी. यस यस 5 दिवस या स्पर्धेमध्ये डोळ्यात काजळ आणि खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या दर्जाची कामगिरी. पाटील नेटवर्कचे सर्वेसर्वा. ओहो बेकार काय सांगायचं आहे. यास बॉल थांबना. बॉल निघून जायला चुळीत मळीत उडदाची डाळ भेंड्याची भाजी चिकुट चल भोरा आलो मागे सीमा पार 4. पाटील नेटवर्कचे सर्वेसर्वा नितेशजी पाटील आणि त्यांचे सहकारी अर्थात धीरजजी गुप्ता, मोनित जी कडू, त्यानंतर मुन्नाजी जयस्वाल, अनुराग चव्हाण आणि श्रुतिक घरत. तर या सर्वांनी खऱ्या अर्थाने अतिशय मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. तुमचं देखील यस आपण पहा तो कॅमेरावाला पहा अनुराग चव्हाण कसा खुश आहे पहा. 3 खुर्च्या जेवून या पॉश मध्ये. यस चला जाऊया. तुम्ही कंचाई 7-12 दिला त्याच्यावर आपण कर्ज मंजूर केली. यस मिकी माऊस आलाय झोपून आले वाटतं. यस खूप खूप धन्यवाद. ओहो पुन्हा एकदा बेकार बाबा घुमायला तो बेकार षटकार. बॅटमन बॉलर काय खरी नाही हो ना ठेई. काय खाना लायला आणि काय नाही मा सांगतो चना भड्डा लायला का पेन लायली. मजबूत षटकार. 74 अर्थात 74 धावा तब्बल धावफलकावरती. अजून एक काही चेंडू शिल्लक. यावेळी देखील समोरच्या दिशेला पुन्हा एकदा गॅप. खालची आळी वरची आळी सख्याचे गले ना तुक्याचे बोलू ना चोळीत मळी सीमा पार 4 चौकार ठॉप. काय बोलायचं आहे. हेच निश्चित आपण पाहतोय चांगला फटका आला या बॉल वरती. आता मात्र अजून धावा धावफलकावरती 78 धावा तब्बल धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज युवराज पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती. यास याचा बरा आहे का काय सांगायचं आहे. आंधी तिकडे घाल चापा तुम्ही बेडाकूच चापा. ही फिल्डिंग म्हणजे बेडूक चाप्या नाही तर कोंबडधरी फिल्डिंग. पंच बाय यस पंच सांगतायत 22 धावा येईल आणि धावफलक मात्र आता पुढे जात असताना 80 धावा हाय स्कोर. यस टाटा बाय बाय. निश्चित आपण पाहतोय येणारा चेंडू षटकातला पुढचा चेंडू. यावेळी देखील खेचून मारलाय, खुरपून मारलाय, वाकून मारलाय, कुथून मारलाय, रेमटून मारलाय. फिल्डर आलाय सुसाट.
मला वाटत आहे हे मॅचला गड्या बरीच फिल्डिंग अशी मिस फील्ड केली, काय नीच बीज आली का काय झाली. बघता बघता मित्रांनो, बोलता बोलता खऱ्या अर्थाने आजची रात्र देखील संपत चाललेली आहे आणि खऱ्या अर्थाने हा मेगा फायनलच्या सामन्याचा पहिला डाव देखील इथे संपन्न झाला. पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं मी खऱ्या अर्थाने आणि सर्व आयोजकांचं मी मनापासून कौतुक करेल आणि आयोजकांना विनंती करेल की खरंच आज तुम्ही माझ्यासाठी पालघरमध्ये पहिल्यांदा इतकं मोठं व्यासपीठ दिलं. मी तुमचं पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमधनं मित्रांनो, माझ्या लाडक्या खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्ग यांना देखील विनंती करेल की मित्रांनो, माझ्या मुखातून एखादा शब्द जर चुकून गेला असेल तर लहानसा भाऊ म्हणून क्षमा कराल आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेत मी रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद. इथे आपल्याला पाहायला मिळाले योगेश वाघ, मॅन फ्रॉम मालशेजचा हा व्हॉइस आपल्याला पाहायला मिळाला. याजवळ आपण इथे गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी मिकी माऊस आपल्याला पाहायला मिळतोय. मिकी माऊस आपण जिग्नेश गरत आणि त्यांच्या समवेत आणि मिकी माऊस गिफ्ट घेता घेता चेहरा देखील काढायचा आहे, कारण की 5 दिवसाचा ट्विस्ट होता. हा मिकी माऊस कोण होता ते नक्कीच आपण त्याचा चेहरा काढणार आहोत, ओपन करणार आहोत. मी विनंती करेन या ठिकाणी मिकी माऊसची भूमिका इथे एक सोनू शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मिकी माऊसची भूमिका पार पाडली आणि करमणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर इथे मात्र आपण पाहतोय सलग 5 दिवस जर पाहिलं तर पालघरची शान आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसई आडनेगावचं व्हॉइस आपल्यापर्यंत पोहोचलं जात आहे, व्हॉइस ऑफ पालघर. इथे मात्र जर पाहिलं तर प्रमोदजी शेडगे यांना मी आमंत्रित करेन. या सर आपले देखील इथे स्वागत आणि आभार मानले जातील. यस, आपण पाहतो हिमांशू घरत. या स्पर्धेच्या दरम्यान सलग 5 दिवस आपण पाहतोय व्हॉइस ऑफ पालघर जर म्हटलं तर खूप नामांकित असे आपले सर्वांचे हवे हवेसे लाडके आणि आपल्या आवाजातून प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारे असे प्रमोदजी शेडगे आडनेगावचे आपण पाहतोय आणि त्यांना देखील इथे मात्र सन्मानित केलं जात आहे आणि त्यांचं मानधन देखील या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे. तदनंतर या स्पर्धेसाठी आपल्याला सलग 2 दिवस आवाज म्हणून आपण ओळखलात जयजी भोसले सर, या आपण पाहतोय व्हॉइस ऑफ पनवेल या ठिकाणी पाहायला मिळतील. जर पाहिलं तर जयजी भोसले पूर्ण उमरोळी गावामध्ये आवाज ज्यांचा गाजला असे आमचे व्हॉइस ऑफ पनवेलचे जयजी भोसले यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल, सन्मान केलं जाईल. सन्मान चिन्ह देऊन आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. तदनंतर आजच्या दिवसासाठी खरोखरच मी म्हणेन करमणूक ज्यांची झाली, प्रेक्षक देखील खुश झाले असे व्हॉइस ऑफ मालशेज योगेशजी वाघ या आपण आपले देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. शुभम माळी, या शुभम माळीच्या शुभ हस्ते आपण सन्मान केलं जाईल, त्यांचे आभार मानले जातील. या योगेश वाघ आपण यायचं आहे. आपण पाहतायत व्हॉइस ऑफ मालशेज जबरदस्त आवाज आणि करमणुकीचं एक माध्यम म्हणून पाहायला मिळत आहेत योगेशजी वाघ. धन्यवाद योगेश. एक लहान मुलगा हरवलेला आहे, नक्कीच जय सहयोग राऊत जर कुणाला दिसला तर प्लीज या मंचावर किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. यस, तदनंतर आपल्याला सलग 5 दिवस
DJ म्हणून या ठिकाणी व्हॉइस आपल्याला पाहायला मिळतोय. तर मी प्रदीप गावड यांना विनंती करतोय, या विघ्नहर्ता DJ प्रॉपरायटर प्रदीप गावड यांनी यायचं आहे. आणि त्यांचे संयोजक देखील पाहायला मिळाले, बंटी. त्यानंतर मानव आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर कार्तिक या ठिकाणी नक्कीच आपल्याला हे पूर्णपणे टीम त्यांची आज विघ्नहर्ता DJची आणि प्रॉपरायटर आपण पाहतोय प्रदीप गावड या ठिकाणी सन्मानित होताना या स्पर्धेच्या निमित्ताने. तदनंतर सलग 5 दिवस आपल्याला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एक जबरदस्त लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळाले. 2 जरी आपले आज लाईव्ह असले पाटील नेटवर्क आणि त्यांच्या समवेत टेनिस क्रिकेट हे जॉईंट होते. मात्र पाटील नेटवर्क नितेश पाटील या आपण आपलं देखील इथे सन्मान केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं प्रेक्षेपण आपण पाहतोय. तर नितीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे देखील सन्मान या ठिकाणी मी विनंती करतोय. तदनंतर आपण पहिला दिवस आणि शेवटच्या दिवशी फोटोशूट्स म्हणून आपल्याला विकी शेलके पाहायला मिळाले. त्यांचे देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील स्वागत केलं जाईल, आभार मानले जातील. प्रज्योत अंबेरेने जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर आदरणीय अंकुजी भोईर पंचाळी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी पात्र ठरतील. तदनंतर आपण थेट प्रेक्षेपण म्हणजेच LED स्क्रीन आपल्याला पाहायला मिळाली. लीलावती क्रिएशन या आपण यायचं आहे, आपलं देखील सन्मान केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, व्हाईट बॉल मुन्नाबा डान्सर या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिलं. पहिल्या इनिंगचा विचार केला तर जवळजवळ 79 धावा 83 टू विन आहेत, म्हणजे 82 धावा या फलकावर लगावल्या. या टुर्नामेंटचा हायेस्ट स्कोर म्हणून ओळखला गेला, उच्चांक गाठला. बॅटची एज घेत चेंडू मात्र खेळपट्टीच्या अगदी बाजूला. वरोर एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, प्रहार चषकामध्ये 13 विकेट्स घेणारा गोलंदाज पालघरचा हा गोलंदाज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. झळाताना ही मात्र खेळपट्टी डेफिनेटली त्याच्या प्रेमात पडली. आणि आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक जण प्रज्योत अंबेरेचं यावेळेला गुणगान गाताना पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट बॉलिंग यावेळेला बाउन्स होता, फारच वेग पण होता, परंतु अनपेक्षित बाउन्स जो आपण पाहत आहेत त्या अनुषंगाने मात्र हा चेंडू आपण पाहत आहेत. या स्पर्धेत सुद्धा दांड्या गुल करणारा हा गोलंदाज आपण सातत्याने पाहिलं. प्रहार चषकामध्ये त्याचा उल्लेख केला तर उमेश 11 खार बरोबर 3 विकेट्स घेतल्या होत्या. 2 ओव्हर 7 धाव फक्त खर्च केल्या होत्या. म्हणजे निरंतरता या खेळाडूची पाहायला मिळते. दिल्ली धमाकाबरोबर 2 विकेट्स घेतल्या, SSCC डोंबिवली बरोबर 2 विकेट्स घेतल्या, रायगड बरोबर त्यांनी 3 विकेट घेतल्या आणि कोलकाता बरोबर 3 विकेट घेत मात्र अव्वल दर्जाचा हा गोलंदाज ठरला तोच प्रज्योत अंबेरे. खूप चांगली यावेळेला गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहेत. खेळपट्टीवर चेंडू राहतोय. फार भन्नाट वेग असणारा वरोर एक्सप्रेस, वरोर ते शारजा कतारचा प्रवास या खेळाडूचा राहिला आहे आउट ऑफ इंडिया जाऊन, ज्याने मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी करत आपल्या नावाची छाप आणि आपल्या नावाचा डंका मात्र आउट ऑफ इंडिया जाऊन, ज्याच्या नावाने मात्र आता आपण पाहत आहेत
फलंदाजांना घाम फुटला जातो. यावेळेला बॅटची एज, चेंडू फार वेगाने निघून येईल. यावेळेला नशिबाचा चौकार 4. षटक क्रमांक पहिलं 5 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. हितेश वजा आणि संदेश धारणे पोलीस दलातील 2 उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू पोलीस दलात कार्यरत आहेत. आपला अमूल्य वेळ देत या स्पर्धेच्या माध्यमातून एकावेक संघासाठी. ऑफ साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह चतुर मात्र पुढे सरसावतोय. डिरेक्ट श्याम चौधरी होता, मात्र यावेळेला आपण पाहू शकता डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र उजरीने केली चुकी. चतुर मात्र यावेळेला बॅकअपसाठी येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांचा वेग 3ने पुढे सरसावला जाईल आणि तिहेरीने संकेत गरत आणि श्रुती गरत यावेळेला दर्शवत आहेत. संघ जाऊन पोहोचतोय 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेचर फार्म प्रेझेंट आपण पाहत आहेत या स्पर्धेचं अतिशय सुंदर आयोजन. उमरोळी चषक 2023. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 11. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहणार आहोत तुषारजी मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच पूर्ण जर पाहिलं तर गावदेवी डेकोरेटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषारजी मोरे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय जी LED लाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्लॅगलाईट्स पाहायला मिळत आहेत. मंडप पाहायला मिळतोय. या पूर्ण जर पाहिलं तर प्रोप्रायटर आपण पाहतोय आणि त्यांचं देखील सन्मान चिन्ह देऊन इथे आभार मानले जात आहेत. निधी वजे आपण यायचं आहे. निधी वजे या निधी आपल्या देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आभार देखील मानलं जाईल. कारण की निधी ते जर पाहिलं तर आपण रत्नागिरी आणि पालघरच्या ज्या 2 टीम होत्या त्यांचं पूर्णपणे मॅनेज या निधीने केलं. त्यामुळे त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील आभार मानलं जात आहे. सुंदर कप आपण पाहत आहेत आणि हे मात्र कॉफी कप म्हणा, टी कप म्हणा आपण पाहू शकतायत. हे मात्र मॅन्युफॅक्चरिंग धीरज गुप्ता जे स्वतः पाटील नेटवर्कचे टेक्निशियन आहेत आणि स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करताना पाहायला मिळत आहेत. ID कार्ड म्हणा, मॅन्युफॅक्चरिंग, फोटो कवर, मग, फ्रेम, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, मिक्सिंग आणि महाभवानी हे शॉप आपल्याला पाहायला मिळतं. मॅन्युफॅक्चरिंग अँड होलसेल. धीरज गुप्ता आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं वेलकम. आणि खूप चांगले कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. चांगले आर्टिस्ट आहेत, त्यांना मानाचा मुजरा असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 13 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 वर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर स्पर्धा. नेचर फार्म प्रेझेंट उमरोळी चषक 2023. हलकेशा हाताने चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहत आहेत फक्त दिशा देण्याचं काम जरूर केलं गेलं होतं, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होऊ शकला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धन्यवाद अभिजित बोईर. अप्रतिम एक सुंदर व्यक्तिमत्व. आमचे जवळचे मित्र थळ्याचा पाडा अडणे भाताने आणि आज अमूल्य वेळ काढत त्यांच्या साडूबरोबर आज ते उपस्थित झाले. त्यांचं वेलकम. धन्यवाद. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. हितेश वजे लेग ग्लान्स करत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. संघाची धावसंख्या 14, 14 रन्स, 5 बॉल्स. आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला. या चेंडूनंतर आपण अजून एक सत्कार मूर्ती करणार आहोत, स्वागत सन्मान करणार आहोत, ज्यांनी खूप अपार कष्ट घेतले या स्पर्धेला. नेचर फार्मच्या माध्यमातून ती पीच म्हणा, परिपूर्ण ट्रॅक्टरपासून खऱ्या अर्थानं खोदण्यापासून ती पीच, तदनंतर कॅमेरा वर्क म्हणा, तदनंतर आपण पाहिलं तर समालोचन म्हणा, या संपूर्ण मात्र या वेळेला आपण पाहत आहेत अंमलबजावणी करण्याचा जो मान मिळवला तो संतोष पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. संतोषजी पाटील खूप खूप धन्यवाद. आपलं अशीच मात्र प्रगती उत्तरोत्तर आपण करत राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. थँक्यू व्हेरी मच. नेहमीच ॲडजस्टमेंट करणारं एक व्यक्तिमत्व अर्थातच संतोषजी पाटील. धन्यवाद.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18 धावा, 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 2 षटकांमध्ये 18 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अच्चू बारी यांना पाहतायत, मॅन फ्रॉम चिंचणी तीश केदारेला आपण पाहतायत, राजला आपण पाहतायत, उजिरला आपण पाहू शकतायत, जबरदस्त प्रज्योत आंबेरेला आपण पाहतायत, चतुरला आपण पाहू शकतायत. तदनंतर अनिकेत सानप आज मात्र रेस्ट घेत असताना आपण पाहू शकाल. बिलाल ज्युनियर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 वर जाऊन एकंदरीत आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. संदेश धारणे मात्र स्ट्राईक एंडकडे येत असताना आपण पाहतायत. उज्जैर मात्र पुढे सरसावेल. मुन्ना जयस्वाल व्हेरी गुड जॉब. त्याचप्रमाणे अनुराग चव्हाण, मुनीत कुडू, अंकुश चौधरी यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा मात्र आपण पाहू, कुशल चौधरी यांनी सुद्धा मात्र आपण पाहू शकतात खूप चांगल्या प्रकारचा कॅमेरा वर्क. या पण स्वागत सन्मान आमच्या गुणलेखकाचा सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. ऑन साईडला खेळला गेला. स्लोवर वन चेंडू जरूर होता. चेंडूला मात्र यावेळेला वळवला गेला. सिंगल मिळते. सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेली आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी जरूर डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. प्रशांत घरत श्वानबरोबर मैत्री, प्राणीमात्रांवर नक्कीच प्रेम करा. आणि प्रशांत घरत त्या ठिकाणी श्वानबरोबर यावेळेला आपण पाहू शकता चिराग तरे. यस, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 22 झालेली आहे. 22 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला अप्रतिम फटका जबरदस्त पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. सुंदर चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर ती एकंदरीत 23 धावा. गणेश शेट्टे यावेळेला आपण पाहतायत. गणेश शेट्टे यांचं यथोचित स्वागत सन्मान मी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती करेन आपण या. 25 झालेली आहे धावसंख्या लक्षात असू द्या. बॉल फेकून झाले ते 3. साई ग्राम विकास मैदान उमरोळीचं विशालजी घरत खऱ्या अर्थानं त्यांचं मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करेन. जेव्हा जेव्हा मात्र स्पर्धा त्या वेळेला मात्र आम्हाला आवर्जून ते समालोचनाची संधी देतात. मितेजी पाटील, मिंकी दादा यांचं सुद्धा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. सुशांत वजे असतील लिटिल चॅम्प म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. संपूर्ण नेचर फार्म जिग्नेजी घरत यांचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. या संपूर्ण मंडळीचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं प्रेम, आपला आशीर्वाद सदैव असाच राहो हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना. यावेळेला ऑन साईडला शॉट ऑफ लाईन चेंडू जरूर होता, मात्र बॅलन्स व्यवस्थित यावेळेला पाहायला मिळाला नाही आणि तत्पूर्वी सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 28च्या घरामध्ये 13 धावांची खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. संदेश धारणे, हितेश वजे एका साईडला एक चौकाराच्या सहाय्याने खेळी करतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले गेले. 28 एक गाव एक फॉर्मॅट आणि खुला गट असा सामना पाहायला मिळतो. परंतु एबी ट्रॉफीमध्ये एक जरूर इतिहास घडला होता. उमर 11चा संघ अर्थातच आपण पाहिला हकीमबाई परिपूर्ण मात्र त्या सामन्याला कधीच विसरणार नाहीत नाईटच्या स्पर्धेत. कारण विनोद टेंबोडे संघाने जो इतिहास रचला ओपन गटाविरोधात, असं वाटलं नव्हतं की संघ जिंकेल. धावांची गती फलकावर 32 धावा झालेत आणि विजयासाठी पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. 18 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना यावेळेला आपण पाहू शकताय जवळजवळ 51 18 बॉल आणि 51 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 18 बॉल आणि 51 धावा हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी आम्ही इथेच थांबतो आणि जयजी भोसले आपल्या समवेत या ठिकाणी असतील. एक पनवेलचा गोड आवाज आमचे जवळचे मित्र, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद. पृथ्वी रोहन गावड आणि राज पामाळे त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक जर गोलंदाजांनी साध्य केली
तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल, प्रत्येकी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. या ठिकाणी इथेच आम्ही थांबतोय आणि आमचे जवळचे मित्र ज्यांनी मात्र विजय जाधव यांच्या संघातून सुद्धा प्रतिनिधित्व केलं गेलं होतं, चांगले उत्कृष्ट खेळाडू ठरले गेले होते, ऑलराऊंडरची भूमिका केली असे जयेशजी भोसले, या आपण त्यांना मायक्रोफोनवर आमंत्रित करूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपण ऐकत होतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रँड फिनाले मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लक्ष मोठं आहे, 82 धावा बनवण्यात आल्या. 83 धावसंख्येचं लक्ष्याचा पाठलाग चालू आहे. राज गोलंदाजी मार्कवरती हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न केला होता. संदेशला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. हितेश आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. षटक क्रमांक प्रगतीपथावरती असताना एकंदरीत चौथं बिलाल आणि त्याच वेळेला राज सिंग आणि प्रज्योत यांनी केलेली ही गोलंदाजी आपण पाहतो आहोत. या 3 गोलंदाजांनी एक चांगल्या रीतीची गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर चॉप केला हलक्या हाताने. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळेल. आज या उमरोळीकरांकडून काय काय घेऊन जाता येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं प्रतिसाद जो या स्पर्धेला मिळाला, महिला वर्गाने तितकासा चांगला प्रतिसाद दिला. हॅट्स ऑफ असतील महिला वर्गाला की चांगलं आयोजन करण्यासाठी नेहमीच खांद्याला खांदा लावून जी मात्र नेहमीच एका महिलेची साथ हवी असते आणि उमरोळीकरांना चांगली साथ या महिला वर्गाने देखील दिली. प्रतिसाद चांगला मिळाला. प्रेक्षकांची गर्दी. आज चांगल्या दर्जाचं लाईव्ह कव्हरेज पाटील नेटवर्कचं कौतुक करायला हवं. संपूर्ण टीमचं आणि विशेष कौतुक करेन ते अर्थातच पाटील नेटवर्कचे सर्वेसर्वा नितेश पाटील यांचं आणि त्यांच्या टीमचं. हाफ ट्रॅकर यावेळेला जागा बनवली. इनसाइड आउट चेंडूला पाठवलाय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. हाईट फॅक्टर किती आहे? DRS ची मागणी करण्यात आली आहे, चाचपणी करण्यात आली, इथे रेफर करण्यात आला आहे. हाईट फॅक्टर किती आहे हे पाहण्यासाठी अनेक गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन जाईल मी. आजच्या दिवशी आज ही शेवटची रजनी आहे. एक चांगल्या दर्जाची फ्लड लाईट्स पाहायला मिळाली. कौतुक करेन मी विशालजी घरत अँड कंपनीचं की उच्च दर्जाची फ्लड लाईट्स आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण आज खेळाडूंना खेळण्यासाठी चांगलं मैदान क्रीडांगण हवं असतं जरूर, परंतु त्याच्या साथीला आणि सोबतीला एक आवर्जून एक गोष्ट हवी असते, ती असते फ्लड लाईट्स, आणि त्या चांगल्या रीतीच्या पाहायला मिळाल्या. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी कोणत्या हॅट्रिकसाठी कोणत्याही खेळाडूने घ्यावा यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. हा बॉल नो आहे असं सांगितलं आमच्या तिसऱ्या पंचांनी, आणि हे 5,000 रुपयाचा कॅश प्राईज रोहनजी यांच्याकडून दिलं जाईल. साई ऋतू यांच्या माध्यमातून जे दिलं जाईल. हा बॉल नो आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 43. 43 रन्स ऑन दी बोर्ड. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर वेगाने टाकलाय. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत. मॅचला कलाटणी येऊ शकते. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो आणि त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल या दोन्ही बॅटर्सला. चांगल्या रीतीची बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये हितेश वजे आणि संदेश. हा बॉल देखील उजव्या एसीच्या बाहेर होता. वेगाने टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टाकावा लागेल. फ्रीहिटचा एक चेंडू टाकण्यासाठी 2 अतिरिक्त चेंडू इथे हाताळण्यात आले आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 45. 83चा पाठलाग चालू आहे आणि एक चांगल्या रीतीची मॅच पाहायला मिळते. अजूनही आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये 14 बॉल आणि 38 धावसंख्येची आवश्यकता. 14 गेंदों का खेळ शेष है और 38 रनों की जरूरत. 14 चेंडू 38 धावा. मॅच बनू शकते. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. सामना इथून बनेल फायनलची मॅच. हा चेंडू इथे कॅचचा ड्रॉप जरूर झाले, परंतु फ्री हिटचा बॉल होता. हकीम यांना हकीम शेख यांना आपण पाहतो यशांच्या पाठीमागे.
चांगल्या रीतीचा कारनामा नेहमीच झाला. फिरकी पट्टू म्हणून टेनिस विश्वामध्ये चांगल्या रीतीची कामकाज त्यांनी केला आणि हकीम बाई यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेचा चेंडू दांडी गुल केली आहे. यू मिस, आय डेफिनेटली हिट, फुल अँड स्ट्रेट चेंडू यष्टांवरती आढळलाय. खेळाडू बाद. थँक्यू. 13 बॉल आणि 38ची आवश्यकता या मॅचमध्ये. एकंदरीत 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉलमध्ये 38ची आवश्यकता असताना पहिला खेळाडू बाद झालाय. मी विशेष आभार मानत असताना प्रायोजक आणि आयोजकांचे आभार मानत असताना विशालजी गरत यांचे मी विशेष करून आभार मानेन की त्यांनी मला पाचारण केले. या स्पर्धेमध्ये एक संधी निर्माण करून दिली समालोचनाची. संदीपजी यांनी मात्र आमंत्रित केलं होतं. ज्या पद्धतीने SSP ट्रॉफी ज्या वेळेला पार पडली, रजनी क्रिकेटचं एक उत्तुंग असं दर्जेदार आयोजन आपण पाहिलं होतं आणि तदनंतर त्या आयोजनामध्ये एक विशेष वाटा महत्त्वाचा राहिला होता ते विशालजी गरत यांचं आणि त्यांनी स्वतःच्या स्पर्धेमध्ये मला देखील पुन्हा एकदा पाचारण केलं. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. 12 बॉल आणि 38ची आवश्यकता असताना प्रज्योत याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. भूमीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती आहे तो अर्थातच हितेश. 12 बॉल 38ची आवश्यकता. ऑन साईडला केला. मिड विकेटहून क्षेत्ररक्षक फार वेगाने येत असताना पाहायला मिळतोय रोहित नार्वेकर. आणि रोहित नार्वेकरला आजच्या दिवशी ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना आपण पाहिलं 14 जिथे त्याच्या बॅटमधून 27 धावांची खेळी आली. 10 बॉल त्याने केले. 2 उत्तुंग षटकार आणि 2 चौकारांनीशी त्याने ती खेळी सजवली. पुढचा बॉल. यावेळेचा स्ट्रोक ऑन साईडला खेळलाय. इन टू द गॅप. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. धावा मिळतील 4. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. 10 बॉल आणि 33ची आवश्यकता. 50 धावा धाव फलकावरती लगावल्यात. पुढचा बॉल. लोअर फुल टोज आहे. कव्हरला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक श्याम चौधरी वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. केवळ धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल ती केवळ एक आर्म स्ट्रॉंग आहेत या खेळाडूचे आणि नेहमीच बाउंड्री लाईन वरून चांगले थ्रो ज्याचे सातत्यपूर्ण पाहायला मिळालेत. ऑल इज वेल असं आयोजन आपण या स्पर्धेचं पाहतोय. 32ची आवश्यकता. 51 धावा धाव फलकावरती आहेत. 83चा पाठलाग चालू आहे. 32 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येणाऱ्या 9 बॉलचा खेळ अजूनही शेष. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 9 चेंडू आणि 32ची आवश्यकता असताना स्ट्रोक चांगला केलाय. ड्राय केला होता. कव्हर ड्राय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. अचूक बारीला आपण पाहतोय त्या ठिकाणी. खुल्या गटाचं क्रिकेट चांगल्या रीतीने याही खेळाडूंनी खेळत असताना नेहमीच पाहायला मिळाला आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावा प्राप्त होतील त्या फटक्यावरती. ते एकंदरीत एक संघाची धावसंख्या 52 धावा धाव फलकावरती आहेत. 31ची आवश्यकता. प्रज्योतचा हा फ्राकर फुंकर मारत असताना एक स्नॉटर पाहायला मिळाला. अनप्लेबल डिलिव्हरी. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. टॉप क्लास बॉलिंग. एक्सलंट लेंथ अँड लाईनने गोलंदाजी केली आहे. अचूकतेचं माहेरघर प्रज्योत अंबिरे. त्याच्याकडे हाफ ट्रॅकर आहे. त्याच्याकडे फुलर लेनचा बॉल आहे. त्याच्याकडे टो कशर आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. अर्थात संपूर्ण आणि चांगल्या रीतीची गोलंदाजी सर्व गुण संपन्न यावेळेला खेळाडू करतोय तो बात्री फळाचित खेळाडू क्रमांक 2 भूमीत. बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. कौतुक करत असताना जय पवार पॅनल अर्थात JP पॅनल, मुन्ना पठाण, सुमित देशमुख यांचंही कौतुक करायला हवं.
आजच्या या स्पर्धेच्या दरम्यान आपण आवाज ऐकत होतो प्रमोदजी शेटगे सरांचा, संतोषजी पाटील सरांचा आवाज आणि आजच्या दिवशी शेवटच्या दिवशी एंटरटेन करणारा आवाज योगेश वाघ यांचा आवाज ऐकायला मिळाला. विघ्नहर्ता डीजे यांचेही आभार मानायला हव्यात प्रदीपजी गावंड आणि त्यांची संपूर्ण टीम, बंटी दास यांना आणि मग त्याच वेळेला मानव पाटील असतील आणि त्यांच्या साथीला कार्तिक असतील यांचे कौतुक करायला लाईव्ह करणारी टीम अर्थात पाटील नेटवर्क्स व tenniscricket.in यांच्या माध्यमातून नितीश पाटील, धीरज गुप्ता, मोनित कडू, मुन्ना जयस्वाल, अनुराग चौहान, श्रुती गरत, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये गणेश आणि संकेत यांचे विशेष करून मी आभार मानेन की चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सॉफ्ट हँडने केलेला हा स्ट्रोक डीपमध्ये आहे. 6 बॉल आणि 31ची आवश्यकता असताना फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा 30 दहशत आणि तोच दरारा हकीम शेख गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. हकीम भाई, हा बॉल इथे ऑन साइडला, स्ट्रोक चांगला आहे, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. थँक्यू. 4 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता असताना कट केलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, धाव प्राप्त होईल ती केवळ 1. आपण प्रज्योतला पाहतोय, यष्टनच्या पाठीमागे बिलाल तैनात पाहायला मिळतोय. एक उंच पुरा असा गोलंदाज आणि यष्टनच्या पाठीमागे तो उभा आहे. 3 बॉल आणि 23ची धावसंख्येची आवश्यकता असताना कव्हर्सला खेळलेत. श्याम चौधरी त्या ठिकाणावरती आहे. 1च धाव इथे प्राप्त होईल. औपचारिकता शेष आहे या फायनल मॅचची. विजयाच्या समीप वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय तो अर्थातच स्वरा 11 बोईसर टीम. षटकाराच्या बाहेर एक चांगल्या रीतीने झेल घेतला गेला आणि प्रेक्षक वर्गाला जय याला आपण 200 रुपयाचा कॅश प्राइज देतो आहोत. या जय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण कॅश प्राइज देतो आहोत. सौरभजी यांच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज देऊयात आणि उमरोळी गावचे काका यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज देतो आपण. या पण मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले 2 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा उमरोळी चषक 2023चा विजेता स्वरा 11 बोईसर टीमने हा सामना आणि ही स्पर्धा जिंकली आहे. पहिल्या पर्वाचे विजेते या स्पर्धेचे राहिले स्वरा 11 बोईसर.